देशमुख यांनी कोणते भ्रष्टाचार केले याबद्दल? एक तर पहिला मुद्दा सगळ्यात मोठा घोटाळा केलेला आहे तो TDRचा, बरं का. त्याच्यामध्ये नगरविकास खात्यापासून तर खाली कॉर्पोरेशनपर्यंत सगळे अधिकारी बरबटलेले आहेत आणि तो दाबण्यात आलेला आहे. दुसरा भ्रष्टाचार असा आहे, दर्गा रोडची एक जागा आहे, त्याच्यामध्ये जनरल बॉडीने ठराव केला होता की 5% जागा मूळ मालकाला परत द्यायची. पण त्यामध्ये हायकोर्टाने असा निर्णय दिलेला होता की म्हणजे जो जनरल बॉडीचा ठराव होता तो रद्द केला होता. तर रद्द केल्यानंतर काही विषयच येत नाही, पण त्यांनी त्या 5%मध्येही बांधकाम परवानगी दिलेली आहे. म्हणजे त्याच्यातही फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, माझा असा आरोप आहे. आणि मी बेसलेस बोलत नाही, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्या बाबतीमध्ये. आणि दुसरी गोष्ट, ज्या पदावरती बसलेले आहेत त्या पदावर बसण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाची सेवा ही गरजेची असते आणि ॲडिशनल चार्ज तुमच्याकडे 15 वर्ष नाही 20 वर्षाचा असू द्या, तो ग्राह्य धरला जात नाही नियमानुसार. त्यामुळं त्यांची ही जी पदोन्नती आहे, पहिली पण पदोन्नती बेकायदेशीर आहे आणि दुसरी पण पदोन्नती बेकायदेशीर आहे. आणि कायद्यामध्ये 1.5 वर्षामध्ये तुम्हाला 2 वेळेस पदोन्नती देता येत नाही, हा नियम आहे. हे सगळे नियम धाब्यावर बसून तुम्ही जर भ्रष्टाचार करून लोकांना पैसे मलिदा खाऊ घालून पुढं जाणार असाल आणि एवढं करूनसुद्धा तुम्ही 31 मार्चला रिटायर होत आहेत, एवढं महापालिका ओरबडून खाल्ली तुम्ही आणि रिटायरमेंटनंतरही तुम्ही आता शासनाला प्रस्ताव पाठवता की 2 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी. कशासाठी? म्हणजे तुम्हाला कुठेतरी मलिदा खायचा आहे अजून, म्हणून त्या अनुषंगाने तुमचे प्रयत्न चालू आहेत. तर त्या मागणीसाठी की त्यांना कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येऊ नये, त्यांची पूर्णतः अँटी करप्शनकडून चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी जे TDR घोटाळा केलेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी. सगळे जेवढे दर्गा रोडच्या जागेची चौकशी करण्यात यावी. का चौकशी होत नाही आणि हा माणूस परत त्या पदावर जातो कसा? त्या पदावर बसण्यासाठी तुम्ही 1.5 वर्षामध्ये दोनदा पदोन्नती घेता. म्हणजे हे कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्ही कायदा मोडताय सरळ सरळ. अरे काय जनता झोपली का? आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला 31 मार्चनंतर काम करू देणार नाही तर आम्ही मंत्रालयातही उपोषण लावू, लोकायुक्तांकडेही लावू, विभागीय आयुक्ताकडून स्टेप बाय स्टेप आम्हाला सगळे मार्ग खुले आहेत. आणि नाहीच झालं तर आम्ही कोर्टात जाऊ. तुमच्या नावाने पद? योगेश आष्टेकर, मी शिवसेनेचा उपशहर प्रमुख आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. धन्यवाद.